तर भारताने पाकिस्तानला सगळ्यात मोठा दणका दिला तो म्हणजे कराचीमध्ये। ऑपरेशन सिंदूर पासून वायुदल आणि लष्कर हे पाकिस्तानला जाळून मारत असतानाच आता नौदलाने सुद्धा अरबी समुद्रामधून आघाडी उघडली। पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आणि आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या कराचीवरती भारतीय नौदलाने हल्ला केलाय। कराची बंदर भारतीय नौदलाने बेचिराख करून टाकलं। भारताची आयएनएस विक्रांत आणि आयएनएस कोलकाता यांनी कराची बंदर बेचिराख केलेलं आहे। 14 पेक्षा अधिक स्फोटांनी कराची बंदर हादरून गेलं। भारतीय नौदलाच्या धडक कारवाईच्या नंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरामध्ये ब्लॅकआउट केला। 1971च्या नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलेलं आहे। सोमेश कोलके आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। सोमेश, आपण वारंवार पाकिस्तान जितक्या वेळा आगळीक करेल तितक्या वेळेला तितकंच ठोस प्रत्युत्तर देतोय आणि कराची उद्ध्वस्त झालेलं आहे। एक होतं कराची बंदर असं म्हणायची वेळ। नक्कीच प्रज्ञा, कालची रात्र ही पाकिस्तानसाठी खूप मोठी रात्र ठरली आणि भारतावर केलेल्या हल्ल्याची खूप मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली आहे। आता नेमकं पाकिस्तानचं किती डॅमेज झालंय, कोणकोणत्या ठिकाणी झालंय याविषयीचे तपशील आता सूर्य उजाडलाय तर लवकरच समोर येतीलच। परंतु काल ज्या पद्धतीने पाकिस्ताननी पुन्हा एकदा जम्मूमध्ये आणि पंजाबमध्ये, राजस्थानमधील जैसलमेर आणि पंजाबमधील होशियारपूर आणि जम्मूमधील एक 4 प्रमुख ठिकाणं अशा ठिकाणी ड्रोन अटॅक करण्याचे प्रयत्न केले होते, मिसाईल डागण्याचे प्रयत्न केले होते। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनी सगळे निकामी केले, पण त्यानंतर ताबडतोब भारताच्या वतीने जे प्रत्युत्तर सुरू झालं त्या प्रत्युत्तरामध्ये जी माहिती मिळते ती अजूनपर्यंत कन्फर्म झालेली नसली, पण तरी सुद्धा काही खात्रीलायक सूत्रांकडून सांगितलं जाते की भारतीय विमानांनी अगदी थेट इस्लामाबाद हादरवून सोडलं होतं, त्यानंतर कराची हादरवून सोडलं होतं। पाकिस्तानची सर्व प्रमुख शहरं ही या सगळ्या झालेल्या कालच्या पाकिस्ताननी केलेल्या कुरापतीनंतर त्या पाकिस्तानच्या लष्कराच्या चुकांची शिक्षा भोगत होती आणि या सर्व शहरांना ही शिक्षा भोगायला लागलेली आहे। दरम्यान काल एक बातमी होती की भारतीय नौदलाने कराचीवर मोठी कारवाई केल्याचं कळतंय, पण अजूनपर्यंत नौदलाने त्याचं अधिकृत कन्फर्मेशन दिलेलं नाहीये। पण काल भारताने म्हणजे काल दुपारीच आपण जे ऐकलं की एअरफोर्सला खुली सूट दिलेली आहे देशाच्या नेतृत्वाने आणि सरकारने। त्याचवेळी आपण हे देखील ऐकलं की पाकिस्तानची लाहोर पर्यंतची एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम निकामी झालेली आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवर आपण हे लक्षात घ्यायला हवं की लाहोर पर्यंत भारतीय विमानं ही थेट पोहोचू शकत होती पाकिस्तानला दणका देण्यासाठी। त्यामुळे पाकिस्तानचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान काल रात्रभर झालेलं आहे। त्याचवेळी पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानच्या समर्थकांनी हल्ले केले। अगदी सोमेश, पाकिस्तानने ज्या वेळेला हल्ला करायचा प्रयत्न केलाय, मग ते ड्रोनचे हल्ले जरी असतील ते सगळे भारत तितक्याच तीव्रतेने धुडकावून लावतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।